पिंपरी चिंचवडमधील भाजपचे माजी नगरसेवक आणि गेली 2 वर्ष अजित पवारांच्या संपर्कात असणारे रवी लांडगे यांनी अखेर उद्धव ठाकरेंची मशाल हाती घेतली आहे। भोसरी विधानसभेच्या आखाड्यात भाजपचे आमदार महेश लांडगे यांना चितपट करण्यासाठी रवी लांडगे यांनी अशा पद्धतीने शेड्डू ठोकलेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। रवी भाऊ, काल मातोश्रीवर प्रवेश झाला त्यावेळेला भोसरी विधानसभेच्या आखाड्यात भगवा फडकायला हवा असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं, परंतु तुमच्या समोर ज्यांच्याशी तुमची लढाई होणार आहे ते पैलवान महेश लांडगे हे एकदम कसदार पैलवान आहेत, कारण 2 वेळा ते सलग आमदार झालेत। मोठं आव्हान तुमच्या समोर आहे। नमस्कार। सर्वप्रथम मी हिंदू हृदय सम्राट वंदनीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात मला माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी प्रवेश दिला आणि मला शिवसैनिक बनण्याची जी त्यांनी संधी दिली त्याबद्दल मी त्या शिवसेना पक्षप्रमुख सर्वांचे आभार व्यक्त करतो। आणि आपण जे म्हणलात, मी गेल्या 2 वर्षापासून स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिल्यापासून अजितदादांच्या संपर्कात होतो। ते तसं काही नाही। अजितदादा हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आणि त्यांचा स्पष्ट वक्तव्यपणा मला नेहमीच आवडतो। काही MSCBचे किंवा काही प्रश्न माझ्या प्राधिकरणाचे 1-2 प्रश्न माझ्या प्रभागातले होते आणि अजितदादांची काम करण्याची पद्धत आपल्याला माहितीच आहे, त्यामुळे ते प्रश्न सोडवण्यासाठी मी त्यांना भेटलो। त्यांनी मला कधीच पक्ष प्रवेश करण्यासाठी कधीच मला आग्रह केला नाही, ती त्यांचा मोठेपणा आहे। आणि आपण जे म्हणलात की भोसरीच्या विधानसभेत कोणी दमदार आमदार आहेत, तर ते लढाई ही लढाई असती, कोणी दमदार असो कोणी काही असो त्यांनी काही फरक नाही पडत। हा काही कुस्तीचा आखाडा नाही, हा समाजसेवेचा आखाडा आहे। निस्वार्थ समाजसेवा ज्यांनी करायची ठरवली, जनता त्याच्या मागेच उभी राहते। त्यामुळे मला कुणी असलं आणि त्याचा काही फरक नाही पडत। आणि जर शिवसेना पक्षप्रमुखांनी जर सांगितलंय भोसरीवर जर शिवसेनेचाच हक्क आहे, तर नक्कीच ते भोसरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला घेतील आणि नक्कीच त्यातून सर्व शिवसैनिकांना न्याय मिळेल अशी माझी भावना आहे। तुम्ही म्हणताय की उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट संकेत दिलेत की भोसरी विधानसभा ही आपल्याकडे घेऊ आणि तुम्हाला उमेदवारी देण्याचे त्यातून स्पष्ट संकेत या ठिकाणी मिळतात, परंतु महाविकास आघाडीमध्ये तुमचे सहकारी अजित गव्हाणे हे सुद्धा या ठिकाणी इच्छुक आहेत। त्यांनी शरद पवारांची तुतारी या ठिकाणी फुंकलेली आहे आणि त्यांनी सुद्धा भोसरी विधानसभेवरती दावा केलाय। त्यामुळे महायुतीसोबत तुम्हाला ज्यावेळेला कुस्ती खेळायची आहे त्याच्या आधी एक महाविकास आघाडीत तुम्हाला डाव टाकावा लागणार आहे, कारण अजित गव्हाणे सुद्धा तुमच्या शर्यतीत आहे। खरं बघितलं तर भोसरी विधानसभेत आमदार महेश लांडगे यांच्या कार्यपद्धतीवर सगळेच नाराज आहेत। पक्षातले नगरसेवक सुद्धा नाराज आहेत, भारतीय जनता पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता पदाधिकारी सर्वच नाराज आहेत, तर बाहेरच्या पक्षात नाराज असणारच। त्यामुळं महाविकास आघाडीत कुणीही उमेदवार असू, ते अजित गव्हाणे असू, जर त्यांना उमेदवारी मिळाली तर आम्ही त्यांच्या मागे उभं राहू। जर शिवसेनेला शिवसेनेने भोसरीला मतदारसंघ घेतला आणि आम्हाला उमेदवारी दिली तर आम्ही सर्वजण एकत्रित येऊन सर्व एकत्रितपणे काम करून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा